सगळ्यात मोठं म्हणजे काय तर ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर खूप जास्त खर्च. मुलांना शिक्षण कमी आणि मार्केटिंगसाठी जास्त वापरलं जातं. कितीतरी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा त्यांना स्वतःची प्रॉपर्टी घाण ठेवावी लागली. बायजूस भारतातला सगळ्यात मोठा एड्युटेक मधला किंवा एज्युकेशन मधला सगळ्यात मोठा असलेला स्टार्टअप आता जो बंद होण्याच्या कागावरती आलाय. आणि आता कंडिशन अशी आली की अमेरिकेमधल्या जवळजवळ कितीतरी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा त्यांना स्वतःची प्रॉपर्टी घाण ठेवावी लागली. आणि भारतातले खूप मोठमोठे एम्प्लॉई सुद्धा सोडून जातात. याच्यामध्ये कारण काय होती? त्याच्यामध्ये खूप बेसिक कारणं होती. एक तर सगळ्यात मोठं म्हणजे काय तर ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर खूप जास्त खर्च. असं ठीक आहे, तो प्रत्येक बिझनेसचा एक पार्ट होता, परंतु लिओनेल मेसीला साईन करणं असेल, शाहरुख खानला साइन अप करणं असेल, तर मोठमोठ्या गेम्सला पैसे लावणं असेल, त्याच्यामुळे कंपनीचे एक्सपेन्सेस वाढत गेले. आणि ते टार्गेट करण्यासाठी त्यांनी आपल्या कंपनीच्या प्रोडक्शनला म्हणजे जिथे एम्प्लॉईज काम करतात तिथं टार्गेट देणं वाढवणं चालू केलं. आणि त्याच्यानंतर कितीतरी लोकांच्या कंप्लेंट्स होत्या की याच्यामध्ये मुलांना शिक्षण कमी आणि मार्केटिंगसाठी जास्त वापरलं जातं. तर ज्या पॅरेंट्सकडे पैसे नव्हते त्या लोकांना बायजूस लोन ऑफर करत होती प्रायव्हेट कंपन्यांकडून की इथून लोन घ्या परंतु आमचा प्रॉडक्ट घ्या. त्याच प्रकारे नंतर काही कर्मचाऱ्यांच्या अशा कंप्लेंट होत्या की कंपनी त्यांना फोर्स करत होती प्रॉडक्ट सेल करण्यासाठी, टार्गेट देत होते आणि ज्या एम्प्लॉईजकडे टार्गेट पूर्ण होत नव्हते त्यांना मिसबिहेव केलं जायचं. अशा कितीतरी कंप्लेंट्स वाढत गेल्यामुळे कितीतरी पालकांनी यापासून काढता हात घेतला आणि त्याचमुळे आता बायजूसची कंपनी जवळजवळ बंद होत आली.